हाय हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण तांदळाची खीर बनवणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य, आपण हे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. त्यासाठी भिजवून घेतलेले तांदूळ घेतलेले आहेत, साखर, पेढे, कट करून घेतलेले काजू, बदाम आणि वेलची पूड. आता आपण खीर बनवूया. आपण एक मिक्सरचा जार घेतलेला आहे. आपण 4 ते 5 तास भिजवून घेतलेले हे तांदूळ आपण त्याच्यामध्ये सर्व घालून घेणार आहोत आणि त्याची बारीक अशी मिक्सरवरती हे तांदूळ आपण बारीक असे वाटून घेणार आहोत. आता आपण ते असे जाडसर वाटलेले आहेत. आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून अजून त्याची बारीकसर अशी पेस्ट करून घेणार आहोत त्या तांदळाचे. आपण एक कढई घेतलेली आहे. कढई छान गरम झाली की आपण त्याच्यामध्ये साधारणपणे 4 ते 5 चमचे आपण तूप घालणार आहोत. ते तूप छान गरम करून घेणार आहोत. तूप गरम झाले की आपण त्याच्यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट कट करून घेतले होते, काजू आणि बदाम, ते छान असे तुपामध्ये आपण छान असे तांबूस रंगाचे होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. ते छान असे तांबूस रंगाचे परतून झाले की आपण त्याच्यामध्ये आपण खीर शिजवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये पाणी घेणार आहोत ओतून. त्यासाठी आपण एक ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे. आपण हे छान पाणी कोमट होऊन द्यायचं. त्याच्यानंतरनं त्याच्यामध्ये आपण वेलची पूड घालून घेणार आहोत. त्याच्यानंतरनं छान अशी पाण्याला उकळी आली की आपण जे आपण बारीक केलं होतं तांदूळ ते घालून घ्यायचं आणि लगेच आपण हे फेटून घ्यायचं सुरुवातीला. आता आपलं फेटून झालेलं आहे. आपण त्याच्यामध्ये जे दूध घेतलं होतं अर्धा लिटर त्यातलं आपण थोडंसं ओतून घेतलेलं आहे आणि आता आपण हे पुन्हा एकदा आपण छान असं हलवून घेणार आहोत. आपण हे तांदळाची खीर बनवत आहोत त्याच्यामुळे ते लगेच त्याच्या गाठी तयार होतात. त्याच्यामुळे आपण हे सतत अशी खीर हलवून घ्यायची. आता आपले हलवून झालेले आपण त्याच्यामध्ये जे पेढे घेतले होते आपण ते खव्याचे पेढे आपण 4 घेतले होते साधारण. आपण ते 4ही त्याच्यामध्ये आपण हाताच्या साहाय्याने बारीक करून घालणार आहोत आणि हे छान असे जे आपण चमचा घेतलेला आहे त्याच्या साहाय्याने मिक्स करून घेणार आहोत त्या खिरीमध्ये. पेढे घातल्यानंतर आपण त्या खिरीला छान अशी टेस्ट येते, एकसंध खीर होती आणि त्या छान अशी खव्यासारखी टेस्ट येते. आता आपण त्याच्यामध्ये जी साखर घेतली होती ती साखर घालून आपण ती छान अशी साखर त्याच्यामध्ये मिक्स करून आपण खीर आपण शिजवून घेणार आहोत. आता आपली खीर शिजून झालेली आहे. आपण तांदळाची खीर असल्यामुळे ही खीर आपली लगेच घट्टसर येते. थंड झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालून घेणार आहोत अजून आणि पुन्हा एक उकळी काढून घेणार आहोत. आता आपली खीर बनवून तयार झालेली आहे. आपण त्याच्यावरती गार्निशिंगसाठी काजू आणि बदामाचे कट करून घेतलेले काप घालून घेणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.